श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज असणाऱ्या एकादशीच्या म्हणजेच आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर 2026मध्ये आषाढी एकादशी ही 25 जुलैला शनिवारच्या दिवशी म्हणजे आज आलेली आहे. जी आषाढी एकादशी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये येते. तर ती एकादशी देवशयनी एकादशी किंवा आषाढ एकादशी म्हणून ओळखली जाते. या एकादशीपासूनच बघा, भगवान श्रीहरी विष्णू 4 महिने शेषनागावरती क्षीरसागरात निद्रावस्थेत जातात आणि हा 4 महिन्यांचा पवित्र काळ जो असतो तर तो चातुर्मास म्हणून ओळखतो. हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आज आषाढी एकादशीचं महत्त्व हे खूप धार्मिक दृष्टीनं खूप मोठं आहे. अनन्यसाधारण महत्त्व या एकादशीला दिलं आहे. एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असते आणि या आषाढी एकादशीच्या दिवशी हे एक फूल तुम्हाला कुठेही दिसलं तर अजिबात सोडू नका. ते घरामध्ये घेऊन या. यामुळे घरात सुख समृद्धीसोबतच माता लक्ष्मीही प्रसन्न होईल. घराची रात्रंदिवस उत्तरोत्तर प्रगती होईल. आलेली लक्ष्मी जर तुमच्या घरामध्ये टिकत नसेल किंवा स्थिर राहत नसेल तर त्या स्थिर लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी काही उपाय सेवा करणं हे देखील खूप महत्त्वाचं असतं. आपण कितीही काबाड कष्ट करतो, मेहनत करतो, तरी देखील त्या मेहनतीचं योग्य ते फळ आपल्याला प्राप्त होत नसेल, सारख्या आर्थिक अडचणी येत असतील, आर्थिक चणचण असेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, मुलाबाळांची प्रगती होत नसेल, तर हा एकदम साधा सोपा उपाय आपण या दिवशी आवर्जून करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा, कुठे करायचा याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे याविषयीची संपूर्ण माहिती जी आहे तर ती तुम्हाला मिळून जाईल. तर आज सकाळी आपण लवकर उठलेलो आहोत. अंघोळीच्या पाण्यामध्ये बघा तुळशीपत्र, हळद, त्यासोबतच गंगाजल टाकून या पाण्यानं आपण स्वच्छ अंघोळ केलेली असणार आहे. आज एकादशी आहे. भगवान श्रीहरी विष्णूची विधिवत पूजा करा. विठ्ठलाच्या मूर्तीवरती अभिषेक करा. त्यांना त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण करा. पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची मिठाई, फळं, त्यासोबतच एक तुळशीपत्र आवर्जून अर्पण करा. आणि हे जे फूल आहे तर ते गोखरणीचं फूल म्हणजेच अपारिजातक. तर हे फूल भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. त्यासोबतच माता लक्ष्मीलाही अत्यंत प्रिय आहे. तर हे एक फूल आपल्याला आवर्जून आज भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचं आहे, माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा, नामस्मरण करा. भगवान विठ्ठलाचं किंवा भगवान श्रीहरी विष्णूंचं विधिवत पूजन करून त्यांना हे जे फूल आहे तर ते आवर्जून अर्पण करा. तुमची जी पण इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती पूर्ण करण्यासाठी हे एकादशीचं व्रत संकल्पयुक्त पद्धतीनं करा. त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना या नक्कीच पूर्ण होतील. तर हे जे फूल आहे तर ते भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि हे फूल आज आपण त्यांना अर्पण केलं तर आपल्या सर्व इच्छा, मनोकामना या नक्कीच पूर्ण होतील. तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तर आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे. विष्णू स्तोत्राचं पठण करायचं आहे. विष्णू सहस्रनामावलीचं पठण तुम्ही या दिवशी आवर्जून करू शकता. तर या पद्धतीनं जर सेवा केल्या तर माता लक्ष्मीही आपल्यावरती प्रसन्न होते, कारण की माता लक्ष्मीला भगवान श्रीहरी विष्णूंची जी सेवा आहे तर ती अत्यंत प्रिय आहे. त्यासोबतच तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करा. तुळशीची पूजा करून घ्या. तुळशीला प्रदक्षिणा घालत असताना देखील ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. यामुळं आपल्या घरातील सर्व अडीअडचणी या नक्कीच दूर होतील. तर हे जे अर्पण केलेलं जे फूल असणार आहे तर ते तुम्ही लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून पैशांच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता. यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते. आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा स्थिर राहतो. आपल्या घराकडे बघा, माता लक्ष्मी जी आहे तर ती आकर्षित होत असते. आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहत असते.